कुंभमेळ्याच्या नियोजनाच्या संदर्भामध्ये उद्या 12 वाजता अतिशय महत्त्वाची बैठक त्या ठिकाणी होणार आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली त्या ठिकाणी दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय राहतील, कुंभमेळा मंत्री म्हणून मी सुद्धा त्या ठिकाणी राहील आणि सर्व विभागाचे प्रधान सचिव हे त्या ठिकाणी हजर राहणार आहेत। त्याचबरोबर रेल्वेच्या संदर्भामध्ये आपल्याला 2-3 प्लॅटफॉर्म वगैरे जास्त करावे लागणार आहेत। विमानतळाच्या संदर्भामध्ये सुद्धा आपल्याला मोठा निर्णय त्या ठिकाणी घ्यावा लागेल। प्रत्येक संदर्भामध्ये पार्किंगच्या संदर्भामध्ये मोठा निर्णय त्या ठिकाणी होईल। अनेक गोष्टी आहे, मग त्यामध्ये गर्दीचं नियोजनाच्या संदर्भामध्ये, आरोग्याच्या संदर्भामध्ये, कुंभमेळ्याच्या पायाभूत सुविधा ज्या आहेत त्या आहेत, पाणी पुरवठा, स्वच्छता, असे सुद्धा 15-20 मुद्दे घेऊन त्या ठिकाणी ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। आता 2 वर्ष आपल्याला राहिलेले आहेत। आताच आपण प्रयागराजचा कुंभ या ठिकाणी बघतोय आणि त्या ठिकाणी गर्दी बघतोय, म्हणून गेल्या वेळेपेक्षा दुप्पट, तिप्पट, चौपट गर्दी होण्याची शक्यता सुद्धा नाशिक कुंभमेळ्यामध्ये आहे। आणि म्हणजे गर्दीचं नियोजन झालं पाहिजे, कुठेही अनुचित प्रकार होता कामा नये, यासाठी सगळ्या खबरदाऱ्या आम्हाला घ्यायच्या आहेत। गेल्या वेळी 12 वर्षापूर्वी, 10 वर्षापूर्वी अतिशय सुंदर असं नियोजन आपण कुंभमेळ्याचं त्या ठिकाणी केलेलं होतं। कुठेही कोणाला इजा झाली नाही, कोणी जखमी झालं नाही, कोणी डिस्प्लेस झालं नाही आणि कोणी त्या ठिकाणी मृत्यू पावलं नाही, कुठे अपघात झाला नाही। आणि म्हणून याही वेळेला अतिशय सुंदर असं नियोजन आपल्याला या कुंभमेळ्याचं करायचं आहे। स्वच्छ कुंभ करायचा आहे, सुरक्षित कुंभ करायचा आहे आणि त्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी उद्या महत्त्वाची बैठक बोलवलेली। गिरीश भाऊ, तुम्ही जुन्या कुंभमेळ्याचा उल्लेख केला, जर मी बरोबर असेल तर तुम्ही त्यावेळी पालकमंत्री देखील होतात, जबाबदारी पूर्ण त्यांच्याकडे होती। पण आता तुम्ही फक्त कुंभमेळा मंत्री आहात, पालकमंत्रीपद जाहीर होत नाहीये, अशा वेळी अनेक अडचणी येतात। खरं तर प्रत्यक्षपणे अनेक अडचणी येतात, बैठकांसंदर्भात असतील, काही आदेश प्रत्यक्ष करण्यासंदर्भात असतील। हा तिढा सुटणार आहे का? आणि त्यातली त्यात कुंभमेळा मंत्री म्हणून तुम्हाला यातले सगळे अधिकार, पालकमंत्र्याला जेवढे अधिकार असतात तेवढे प्राप्त होणार आहेत का? मला वाटतं की या संदर्भामध्ये आपल्याला माहिती आहे, रायगड आणि नाशिकचा थोडा तिढा आहे। मला वाटतं या 2-3 दिवसामध्येच हा प्रश्न सुटेल, कारण हे खरं आहे, कारण पालकमंत्री पद असल्याशिवाय बाकी बैठका करता येत नाही, नियोजन समितीच्या बैठका घेता येत नाही, हे खरं आहे। पण मला असं वाटतं की ते जरी खरं असेल तरीसुद्धा कुंभमेळ्याच्या नियोजनाच्या बाबतीमध्ये आम्ही कुठेही मागे नाही। माननीय मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय या संदर्भामध्ये अतिशय बारीक लक्ष घालत आहेत। परवा शिंदेसाहेब जाऊन बैठक करून आलेत। गेल्या आठवड्यामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी एक सविस्तर बैठक या संदर्भामध्ये घेतलेली होती आणि म्हणून मला असं वाटतं की या नियोजनामध्ये आम्ही कुठेही मागे राहणार नाही। पण तरी पालकमंत्र्याची गोष्ट जर लवकर झाली तर त्याचा अधिक फायदा कुंभमेळ्यासाठी सुद्धा होणार आहे। तुम्ही म्हणतात की लवकर होईल, कुंभमेळ्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तब्बल 3,345 कोटींचा आराखडा देखील सादर करण्यात आला आहे। जोरदार तयारी दिसते कुंभमेळ्यासाठी सगळेच विभाग, सगळ्याच खात्यांकडून मागणी मागवण्यात आलेली आहे। ती मागणी त्यांनी दिलेली आहे आणि रोड्स असतील, पूल असतील, कारण आता सगळ्यांचं रुंदीकरण आपल्याला करावं लागणार आहे। नवीन रस्ते, काही नवीन ब्रिज आहेत ते आपल्याला घ्यावे लागतील। कारण यावेळेला मी पुन्हा सांगेल की यावेळेला गर्दी गेल्या वेळेपेक्षा तिप्पटपेक्षाही जास्त गर्दी होईल। कारण आपण आता चाललेला कुंभमेळा प्रयागराजचा बघितला तर त्या ठिकाणी सगळे अंदाज गर्दीचे चुकलेले आहेत, इतकी अफाट गर्दी त्या ठिकाणी झालेली आहे। आणि म्हणून नाशिक तर आपलं त्या मानाने, प्रयागराजच्या मानाने आपला कुंभमेळ्याची जागा ही लहान आहे, नदीचं पात्रसुद्धा किंवा सगळ्याच गोष्टी त्या ठिकाणी लहान आहे, त्यामुळे आपल्याला अधिक बारकाईने लक्ष त्या ठिकाणी द्यावं लागेल। आणि म्हणून मग बांधकाम खातं असेल तर कुठलं इरिगेशन खातं असेल, कुठे घाट करायचे असतील, आरोग्याच्या व्यवस्था असतील, काही STP प्लॅनच्या संदर्भामध्ये पाणी दूषित कसं राहणार नाही, चांगलं स्वच्छ पाणी कसं जाईल नदीमध्ये, या संदर्भात सगळ्या दृष्टीने आपल्याला त्या ठिकाणी काळजी घ्यावी लागणार। MMRDAच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लाच मागितल्याचा आरोप जो आहे तो एका फ्रेंच कंपनीने केला आहे। मुंबई मेट्रोसाठी कन्सल्टंट संदर्भात आहे आणि तसं पत्र फ्रेंच एम्बॅसीनं मला मुख्य आयुक्तांना दिलं आहे सचिवांना। नाही, मला या संदर्भामध्ये आपण सांगतात म्हणून आत्ताच माहिती मला या ठिकाणी मिळाली, पण या संदर्भामध्ये जर कोणी तक्रार केली असेल तर माननीय मुख्यमंत्री महोदय या बाबतीमध्ये तुम्हाला माहिती आहे त्यांनी सध्या एक आक्रमक पवित्रसुद्धा या संदर्भामध्ये घेतलेला आहे आणि तथ्य असेल चौकशी करून तर निश्चित त्यांच्यावर कारवाई केली जाईल। दुसरीकडे पालकमंत्री पदासंदर्भात तुम्ही 2 दिवसामध्ये निर्णय येईल असं सांगितलं जातं, मात्र तुमच्या आणि दादा भुसे यांचं खरं तर नाव होतं, तर आता तिसरंच नाव त्या ठिकाणी बोर्ड लागलेलं पाहायला मिळतं, ते म्हणजे विखे पाटलांचं। विखे पाटलांनी आपली पार्टी लावलेली आहे कुठे? नाशिकमध्ये
वेगवेगळ्या मंत्र्यांचा ताबा एकाच कॅबिनवर मला दिसतोय. वाटतं जोपर्यंत जाहीर होत नाही तोपर्यंत कुणी पार्टी लावली तर काही हरकत नाही, पण मला असं वाटतं की नंतर जाहीर झाल्यावर सगळ्यांना त्या पार्ट्या आपापल्या काढाव्या लागतील. पण मला वाटतं विखे पाटील साहेबांची पार्टी लागलेली आहे मी असं कुठं ऐकलेलं नाही. तुम्ही सांगतात मला त्यांनी पालकमंत्री म्हणून लावले म्हणून, मंत्री म्हणून ते गेले असतील. हा जलसंपदा विभाग त्यांच्याकडे आहे ना. नाशिक विखे पाटील साहेबांकडे तो जो भाग आहे तो मराठवाड्यामधला त्याचा काही जोडलेला भाग आहे. त्यामुळे नाशिक जो मोठा गोदावरीचा विभाग आहे तो भाग आहे तो विखे पाटील साहेबांकडे आहे. त्यामुळे त्यांनी पार्टी लावलेली असेल, पण पालकमंत्री म्हणून पार्टी लावली असं मी कुठे ऐकलेलं नाही. मला वाटतं आपण इथे तपासून घेतलं पाहिजे. हो, मंत्रिमंडळात मंत्र्यांपेक्षा जास्त एक धक्कादायक नोटस्फोट केलेला आहे. छत्रपती संभाजी महाराजांची जी सिरियल अमोल कोल्हेंनी केली होती खासदार, त्यांचं म्हणणं की शेवटच्या टप्प्यामध्ये ज्यावेळी संभाजी महाराजांचं चरित्र दाखवलं त्यावेळी माझ्यावरती प्रचंड दबाव आणण्यात आला होता. आता कोणी दबाव आणला त्यांनी स्पष्ट करावं ना. त्यांनी स्पष्ट करावं कोणी दबाव आणला. ते काय आमच्या पार्टीत नाही आहे. त्यांच्यावर कोणी काय त्यांच्याकडून त्यांच्या पार्टीतल्या अंतर्गत दबावला का बाहेरून दबावला. मला वाटतं असं काहीतरी कोड्यामध्ये बोलण्यापेक्षा त्यांनी ते स्पष्ट करावं, स्पष्ट सांगावं कोणाचा दबाव होता काय दबाव होता म्हणून. मंत्र्यांपेक्षा जास्त PS, OSD आणि PNची खूप चर्चा होताना दिसते, खास करून कालच्या विधानावरून. आता असं कळतंय की म्हणजे मंत्री जसं कुणी चांगलं काम करणार त्याच्यावर जशी नजर आहे तसंच या PS वर नजर. तुम्ही समाधानी त्या सगळ्या नजरा करडी नजर ठेवली जाते मुख्यमंत्री अगदी निश्चित. आपण या ठिकाणी आपण या सगळ्या परिसरामध्ये वावरत असतात, आपल्याला याची कल्पना आहे. आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांचं म्हणणं जे आहे ते अतिशय योग्य आहे. काही ठिकाणी काही जे PA आहेत, PS आहेत, OSD आहेत यांच्या बाबतीमध्ये खरंच खूप चांगलं बोललं जात नाही. ही वस्तुस्थिती आहे. त्यांचे उद्योगही सर्वांनाच माहिती आहे, आपल्यालाही माहिती आहे, आम्हालाही माहिती आहे, या परिसरामध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्या कर्मचाऱ्यांनाही माहिती आहे. आणि म्हणून अशा पद्धतीने काही कर्मचारी जे आहेत ते जर असा वेडंवाकडं वागत असतील, काही वेगळ्या प्रकारे इथे काम करत असतील तर त्यांना कोणी मंत्र्यांनी घेताच कामा नये. आणि त्यांची यादी मुख्यमंत्री मोदयांकडे आहे, त्यांना माहिती आहे काय करतो कोण, काय करतो कोण नाही. म्हणून त्यांनी सांगितलंय की आपण हे सगळ्या लोकांना वगळून आपण त्या ठिकाणी आपला स्टाफ नेमावा. मला वाटतं यात गैर काहीही नाही. या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांचं कौतुक केलेलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की अशा प्रकारे दलालांना चाप लावतात फडणवीस योग्य करत आहेत. आणि माझ्याकडे सुद्धा अशा 16 दलाल आणि फिक्सरांची यादी आहे. मला वाटतं उद्धवजी मुख्यमंत्री असताना जर आपण हे फंडा केला असता, चालवला असता अशा पद्धतीने तर फार बरं झालं असतं. आता काहीतरी माझ्याकडे यादी आहे, मग तुमच्या वेळेला हेच लोक होते, मग त्यावेळेला आपण का नाही असा पुढाकार घेतला या बाबतीमध्ये की असे जे भ्रष्ट आहेत, जे चुकीचे कामं करतायत, फारच दलाल्या करतायत, अशा लोकांना घेऊ नका. हे आपण केलं नाही. आता बोलून काय उपयोग आहे. आता काय सांगतो माझ्याकडे यादी तर आपण सरकारमध्ये असताना आपण काय कारवाई केली त्या लोकांवर, आपण का ठेवलं त्याला तुमच्याकडे, याचे उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. सातत्याने कौतुक केलं जात आहे फडणवीसांचं राऊतांकडून किंवा साधनामधून सुद्धा यादी कौतुक केलं होतं. का ही जवळ एक वाढते नाही मला काही या बाबतीमध्ये माहिती नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.